माझ्यावर हा ठपका नको की मी साहेबांना धोका दिला म्हणून. म्हणून मला आता साहेबांबरोबर पॅचअप व्हायचं आहे, मला साहेबांशी एकत्र व्हायचं आहे आणि जे उर्वरित आयुष्य आहे ते साहेबांबरोबर काढायचं आहे. शनिवार रविवार असं वाटतं की अजून दादा येतील किंवा एखादी क्लिप जरी बघितली. एखादं पत्र वाचेपर्यंत त्याची प्रोसेसिंग व्हायची, अनालिसिस व्हायचं, डिसिजन तयार असायचा आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो डिसिजन दिलेला असायचा. आणि अलीकडच्या काळात म्हणजे आता राजकारण लय वांगाळ, बेकार, काम नाही राहिलं, नको वाटतंय, आता सगळं विसरता येईल. त्यांना कसं विसरणार? एक तर खरंच वाटत नाही की दादा आपल्यात नाही आहेत, आणि समजा असा विचार आला की नाही आहेत तर मग मात्र ते पचवणं अवघड होते, म्हणजे एंटायर बारामतीकराला. कारण बारामतीने गेली 40 वर्षात दादांवर भरपूर प्रेम केलं, कारण दादांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही नाती सांभाळली, जपली आणि माणुसकी. संपूर्ण बारामती हेच त्यांनी कुटुंब मानलं. सकाळी पहिला फोन वाजायचा तो दादांचा, आणि रात्री उशिरा फोन असं काही गरज लागली तर यायचा तोही दादांचाच. म्हणून आता असा फोन वाजला की काळाचा धस्स होतोय, आणि 5-6 महिन्यामध्ये असं वाटलं तर सवय मोडेल, पण सकाळचा फोन आला तरी अजूनही असं वाटतं क्षणभर की तो दादांचाच फोन आहे. शनिवार रविवार येतात तर आम्ही शनिवार रविवार आल्याला पाहतच नाही, कारण नकोच वाटते त्या आठवणींना शनिवार रविवार. आणि मग असं वाटतं की काय करायचं, तो दिवस खायला उठतो. नाही सावरले अजून, ठप्प आहे, सगळेच ठप्प आहे. म्हणजे बारामतीवर आपण म्हणतो ना की शारीरिक आणि मानसिक दोन्ही अवकाळ निर्माण झाल्यात. काय हालत नाही. विकास कामं हा भाग माझ्या दृष्टिकोनातून गौण आहे, तो होत राहील. वहिनीसाहेब आहेत, पार्थ आहेत, एंटायर पॉवर फॅमिली करते. परंतु दादा आणि विकास कामं ह्यातनं दादा वजा केले तर विकास कामाला काय अर्थच नाही अजिबात. मग ती किती आणखीन मोठ्या इमारती झाल्या, मोठे प्रकल्प आले तरी दादा त्यात नसणार आहेत. दादा नाही म्हणजे दादांची उणीव असणारी प्रत्येक गोष्ट ही बारामतीकरांना नाही सहन होणार. आम्ही दादांच्या बरोबर होतो, दादांच्या बरोबर आता फक्त शरीरात राहिलो आहोत, बाकीच्याने नाही म्हणत. नाही होऊ शकत राहील, कारण दादा होते. दादांची काम करण्याची पद्धत, दादांचा विश्वास, दादांबद्दलची श्रद्धा, निष्ठा, आणि त्यांनी नात्यापलीकडचं नातं निर्माण केलेलं जे दादाने होतं ते आता नाही आहे ना. मग कुणासाठी करायचं असा विषय आहे. संपलं आहे सगळं, काय करणार आणि कुणासाठी करणार? झोपच येत नाही त्या विषयामध्ये की मी त्यांना बाहेर काढलं 86 साली, आणि दुर्दैवानं त्या दिवशी देखील मी शक्यतो कमी जायचो, परंतु त्या दिवशी मला ओढून नेल्यासारखं नेलं तिथं की ते कागद देण्यासाठी. आणि समोर पहिली मी खाली उतरलो आणि बॉडी समोर आली. म्हणजे ज्या दादाला मी काटेवाडीच्या घरातनं बाहेर काढलं सार्वजनिक जीवनासाठी, पवारसाहेबांना विनंती केली, नको दादा म्हणायचे. आणि अलीकडच्या काळात म्हणायचे आता राजकारण लय वांगाळ, बेकार, काम नाही राहिलं, नको वाटतंय आता. मला एक अगोदर जाण्याच्या अगोदर मी त्यांना म्हटलं, दादा एवढं निर्वाणीचं का बोलायला लागलं आहे? तर त्यांच्या मनामध्ये एक अशी साधारणपणे खंत निर्माण होते की मी एवढं मरतो, राबतो, परंतु ज्या पद्धतीने लोकांनी वागायला पाहिजे त्या पद्धतीने लोक वागत नाहीत. आणि त्यांना अलीकडच्या काळामध्ये थोडंसं कसं अस्थिर वाटायला लागलं होतं सगळंच जीवन. कारण दादा तसे नव्हते खरं, परंतु अलीकडं वागायला लागल्यानंतर आम्ही बोलायचो, आणि मग त्या दिवशी बोलल्यानंतर समोर दिसायला लागलं की आपण का तिथं गेलो. मी शक्यतो फार कमी जायचो, मी त्यांच्या गाडीत बसत नव्हतो. काम बोलवलं की माझं मी बाजूला व्हायचो, थांबायचो. आणि मात्र दुर्दैवाने म्हणजे नीतीलाच ही माझी क्रूर चेष्टा करायची होती असं मला वाटतं, आणि नाही सण होते समोर पाहिलेलं. आम्ही दोघंच बाहेर एक ठिकाणी बसलो, जेवण घेतलं आणि बोलले. मी सांगितलं, दादा मी थांबतो आता, मलाही नको झाले, कारण माझ्या मिसेसच्या गेल्यानंतर माझ्या फॅमिलीमध्ये माझ्यामध्ये आलेली साधारणपणे नैराश्य नको. तुम्हाला माझी किरण नाही, सोडून दिलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय काय की मला त्रास होत नाही, असा विषय त्यांनी काढला. आणि मग म्हटलं की रेवतीच्या लग्नाचा साहेबांचा फोन आला, जुळाल्याचा, ठरल्याचा. साहेबांना किरण व्यवस्थित बोलता पण येत नव्हतं, आणि मला वाईट वाटलं. आणि मी असं विचार करतोय की महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझ्यावर हा ठपका नको की मी साहेबांना धोका दिला म्हणून मला आता साहेबांबरोबर पॅचअप व्हायचं आहे, मला साहेबांशी एकत्र व्हायचं आहे, आणि जे उर्वरित आयुष्य आहे ते साहेबांबरोबर काढायचं आहे. अजित पवारांना मी नेहमी म्हणतो की अजितदादांचं मनामागचं मन फार कमी लोकांना कळलं. कारण आजच नाही, पहिल्यापासून, म्हणजे जेव्हा 90 साली असाच प्रसंग आला की राजीवजी गांधी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पवारसाहेब असू नयेत असं काही वेळ निर्माण झाली, तेव्हा दादा इतके अस्वस्थ होते, परमेश्वरावर विश्वास नाही. आणि मग मी मात्र दादाला म्हटलं की दादा होईल व्यवस्थित, आपण साकडं घालूया देवाला. आणि मग तो निर्णय 8-10 दिवसामध्ये आला. आणि पहिल्यांदा ते आम्ही सगळे मोरगावला गेलो, मोरगावचं पूजन केलं. साहेब आजारी होते त्यावेळी सर्व
आदिशक्तीला साकडं घातलं, पूजा केली आणि म्हणायचे नाही करत देव आहे. सगळं दादांनी केलं. हो, दादांनी केलं. त्यांची श्रद्धा होती पण अंधश्रद्धा नव्हती. पण दादाने त्याचा कधी काही भाव नाही केला. आम्ही म्हटलं ना आपल्याला इकडे जायचं आहे, चला. आणि जो पडला त्याच्यामध्ये म्हणायचे की आता सर्व नाशवंत आहे, नको, अलीकडच्या काळात आता आपण थांबूया थोड्या काळानंतर, फक्त मला अजून एक 5-10 वर्ष बारामतीचं काम करायचं आहे. विकास कामं होतील, अनेक नेतृत्व येतील, तयार होतील, पण अजितदादांसारखा माणूस नाही परत होणार. दोरी अशी धरा, पाय असा धरा, त्याची प्लिंथ अशी वाढवा, नंतर रस्ता दरवर्षी 30 एवढा उंच जातो, तो 5 वर्षात एवढा वाढेल, मग रस्ता त्या आणि घर बिल बरोबर येईल. सारखं बारकाने झाड लावायचं. झाड सुकलं तरी चालत नव्हतं त्यांना अजिबात. रात्री उशिरा बारामतीतनं आले, एकटे फिरायचे गाडी घेऊन, पण माझ्या इथलं धार खराब आहे, तिथल्या झाडाचे फांदे तुटले. इतका बारकावा नाही कोणी करू शकत. त्यांच्यापासून ह्या गोष्टी अनेक घेण्यासारख्या आहेत आणि शिकण्यासारख्या आहेत. होत्या म्हणजे त्यांनाच विसरू शकणार नाही, बाकी सगळे विसरता येईल, त्यांना नाही. उदाहरणं काय देणार, सगळं विसरता येईल, त्यांना कसं विसरणार. आणि त्यांना ज्या दिवशी विसरेल त्या दिवशी मी स्वतःला विसरलेलं असेल, बाकी नाही. अजितदादा कोण होते? तुमचे मित्र होते, नेते होते? सगळे काय होते. मी नेहमी म्हणतो की कुणी काय कमावलं मला माहीत नाही. मला फक्त पवार फॅमिलीचा विश्वास मिळाला की तो मला मिळवता आला. आणि त्यांनी एवढं प्रेम केलं की ते प्रेम आईवडिलांसारखं, कारण त्यांचे वडील लहान वयात वारले, माझे वडील वारले, आमच्या दोघांची सुखदुःख सारखी होती. ते आई भक्त आहेत, मी आहे. त्यांनी भावंडावर प्रेम केलं, मी करतो. त्यांनी अखंड फॅमिली एकत्र ठेवली, मीही ठेवतो. आणि दोघांचं सारखं असल्यामुळं कुणी काय म्हटलं, कसली टीका केली तर दादाने कधी ऐकलं नाही. त्यामुळं एकीकडे मोठ्या भावाचं प्रेम दिलं, एकीकडे वडिलाचं दिलं, एकीकडे सख्याचं दिलं, एकीकडे म्हणेल ते प्रेमामध्ये त्यांनी मला दिलं. अनेक वेळेला माझा स्वभाव थोडा कडक असल्यामुळे मी रागवायचो. दादा नाही माझ्यावर कधी 40 वर्षात रागवले. आता ते रागवणार, हक्क राहणार आणि प्रेम करणार कुणी राहिले असं वाटत नाही. माझ्यासाठी तर वैयक्तिक फार गोष्टी बदललेल्या आहेत. मी एक अत्यंत सामान्य कार्यकर्ता होतो. माझे वडील ग्रामपंचायतीचे सदस्य पण नव्हते, परंतु दादांनी मला गावच्या युवक अध्यक्षापासून तालुका विद्यार्थी, संजय गांधी निराधार योजना, त्या ठिकाणी पार्टीचं तालुक्याचा अध्यक्ष, जिल्हा परिषदला बांधकाम आरोग्य सभापती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा राष्ट्रवादीचा अध्यक्ष, अनेक तालुक्याला छोटी मोठी पदं त्या ठिकाणी तिथं दिली, काम करण्याची संधी दिली. त्यांची जाणीव किंवा त्यांची उणीव मला नाही वाटत की माझ्यापेक्षा कोणाला कार्यकर्त्यामध्ये त्या ठिकाणी एवढी भासती. शनिवार रविवार असं वाटतं की अजून दादा येतील किंवा एखादी क्लिप जरी बघितली दादा असल्याचा भास त्या ठिकाणी होतो. आणि नेहमी तिथं मोबाईलच्या स्क्रीनवर दादांचा फोटो आहे, घरामध्ये तिथं बेडमध्ये त्यांचा फोटो आहे. उठता बसता सगळीकडे ऑफिसमध्ये गेलं, कुठं गेण्याच्या इथं गेलं तर त्या ठिकाणी तिथं दादांचा फोटो, दादांच्या क्लिप आणि दादांच्या कामाचं सातत्याने मीडियाच्या माध्यमातून तिथं पुढं येत आहे. मी 36 वर्षाचा त्यांच्याबरोबर एक फुल टाईम कार्यकर्ता म्हणून माझी तालुक्याला ओळख आहे. आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आहे. रागवलेला असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने काय त्या ठिकाणी दिलेली जबाबदारी असेल किंवा एखादा आनंदाचा क्षण असेल, अनेक वेळा त्यांचं त्या ठिकाणी सूचना आणि त्यांचे त्या ठिकाणी असतात आले होते माझ्या घरी. कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये ते कार्यकर्त्याचं बॅकग्राऊंड असेल, कार्यकर्त्याला तिथं त्या ठिकाणी ताकद दिली पाहिजे, तो कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, त्याच्या हातून समाजातल्या सगळ्या स्तरामध्ये चांगली सेवा घडली पाहिजे आणि त्या कार्यकर्त्यांनी सगळ्या क्षेत्रात पारदर्शी प्रकारचं चांगलं आणि प्रामाणिकपणे आणि कष्टाने जिद्दीने काम करावं असं दादांचं नेहमी असायचं. 28 जानेवारीला मी त्या ठिकाणी ज्यावेळेस हा दादांचा अपघात झाला त्यावेळी मी दादा येतात म्हणून त्यांना रिसीव्ह करायला विमानतळाच्या परिसरातच तिथं होतो. विमानाचं त्या ठिकाणी तिथं अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर मी त्या ठिकाणी तिथं पहिल्यांदा पोचलेलो होतो. त्यामुळं पुढचं काय तुम्हाला ते सांगू शकत नाही. दादा हे दादाच होते. दादा असणं आणि दादा नसणं याच्यामध्ये प्रचंड अशा मोठ्या प्रकारचा फरक आहे. दादा असण्यानं इतकी एनर्जी लाखो कोट्यावधी लोकांच्या दादांना पाहिल्याबरोबर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी उत्साह संचारायचा, एनर्जी यायची, ताकद यायची, शक्ती यायची. आज दादा नाही तर गलित गात्र झाल्यासारखं वाटतं. शक्ती संपली, ऊर्जा संपली, अशा अपेक्षा संपल्यात की काय, अशा प्रकारच्या भावना अनेक महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसमोर आहे. जिल्हा बँकेचं चेअरमन म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना मी सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य झालो दादांच्यामुळं.
त्यानंतर 2009ला विधानसभेचं तिकीट मिळालं दादांच्यामुळं. बँकेला गेली 20 वर्ष मी डायरेक्टर आहे दादांच्यामुळं आणि 10वं वर्ष माझं चेअरमन पदाचं त्या ठिकाणी आहे तेही दादांच्यामुळं. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनला मी 5 जिल्ह्यातून बिनविरोध संचालक झालो केवळ दादांच्यामुळं. आणि सर्व पदं देत असताना दादांना कधीही मी विनंती करायला जावं लागलं नाही आणि दादांनी मला एखादी घटना किंवा एखादं तिकीट देण्याच्या अगोदर मला आधी कधी सांगितलंच नाही की तुला असं असं तिकीट देतोय. म्हणजे कधी बुके घेऊन गेलोय, पुढं केलंय, कधीच त्या ठिकाणी करावं लागलं नाही. ग्रास्पिंग कॅपॅसिटी अनबिलिव्हेबल आहे. आमच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एंट्रन्स आपण जिथं करतो त्या पायऱ्यांची फरशी मार्बल त्या ठिकाणी पाहायची होती. की दादानं फोन केला की ती फरशी दादा अशा प्रकारची पाहायची 3-4 नमुने आणून ठेवलेत. तर तुम्ही DPCच्या मिटिंगला जाणार आहे तर तिथून जाणार आहे तुम्ही 5 मिनिटं येऊ शकता का? म्हणजे सगळं तयार आहे का? आर्किटेक्ट आलाय का? फरशा आणून ठेवल्यात का? ठीक आहे का, हरकत नाही, मी जाताना 5 मिनिटं येऊन जातो. आत वळले, फरशा पाहिल्या, एक सिलेक्ट केले आणि लगेच निघून गेले. म्हणजे एवढा मोठा राज्याचा उपमुख्यमंत्री असणारा नेता जिल्हा बँकेसारख्या एखाद्या संस्थेमध्ये DPCच्या मिटिंगला जाताना सुद्धा 5 मिनिटं फरशी बघण्यासाठी वेळ काढतो. याच्यावरून प्रत्येक कामामध्ये किती त्यांची नजर होती आणि प्रत्येक परफेक्ट काम झालं पाहिजे ही त्यांची भूमिका होती. मी जिल्हा बँकेला चेअरमन म्हणून काम करतोय. मी अर्थशास्त्र आणि कॉमर्सचा विद्यार्थी आहे. मी 25, 30, 40 मुद्दे तयार करून अभ्यास करू 8, 10 दिवस अभ्यास करायचो, नेटवर सर्च करायचो, पुस्तकं बघायचो, रेफरन्सेस बघायचो, आर्टिकल्स बघायचो, रिसर्च पेपर पाहायचो आणि 35-40 बँकेमध्ये काय काय करता येईल आणि आतापर्यंत काय झाले त्याचा आढावा घेऊन जायचो मी. त्यासाठी मला कधी 8 दिवस, कधी 10 दिवस, 15 दिवस अभ्यास करायचा. 10 मिनिटात मला मोकळे करायचे. दिगंबर हे कर, हे नको करू, याच्यामध्ये अडचण येईल, हे करायला लागेल, पण याच्यामध्ये तुला करायची इच्छा असली तरी तुला त्याच्यामध्ये अडचण येतील, लाव रे अमक्याला फोन, लाव रे तमक्याला फोन. इतकं सहज म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास. म्हणजे त्यांची इतकी ग्रास्पिंग कॅपॅसिटी असणारा नेता मी पाहिलेला नाही. एखादं पत्र वाचेपर्यंत त्याची प्रोसेसिंग व्हायची, अनालिसिस व्हायचं, डिसिजन तयार असायचा आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो डिसिजन दिलेला असायचा. इतक्या वेगानं काम करणारा मला तरी माणूस त्या ठिकाणी सापडलेला नाही.